हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचं लेक्चर ऑर्गॅनिक इव्होल्युशनवरती असणार आहे. वेल नोन पॉईंट आहे आजचा. सगळ्यांना माहिती आहे की डार्विनची जी थेरी आहे ती काय आहे. मग ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामधला आता केमिकल इव्होल्युशन आणि बायोलॉजिकल इव्होल्युशन हे पॉईंट तर आपले झालेत. आता कुठलं इव्होल्युशन चालू होतं आहे? ऑर्गॅनिक इव्होल्युशन चालू होतं आहे. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा इव्होल्युशन म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे ऑलरेडी आपण बघितलं आहे, स्लो ग्रॅज्युअल प्रोसेस असते, इरिव्हर्सिबल प्रोसेस असते आणि त्याच्यामधून नवीन स्पेसिस तयार होतात, हे तर आपल्याला माहिती आहे. आता तेच इव्होल्युशन ऑर्गॅनिक इव्होल्युशन काय आहे ते बघायचं आहे. मग ऑब्वियस आहे, स्लो प्रोसेस आहे, ग्रॅज्युअल आहे, कंटिन्युअस आहे, इरिव्हर्सिबल चेंजेस. इथंपर्यंत आपण इव्होल्युशनच्या डेफिनेशनमध्येच बघितलं होतं. मग ऑर्गॅनिकमध्ये काय बघायचं आहे? थ्रू विच द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स फॉर्म्स. आत्ता जी आपली लाईफ आहे किंवा आत्ताचं जे एखादा ऑर्गॅनिझम घेतला किंवा पूर्ण आपण काय घेतली, डायव्हर्सिटी घेतली, तर त्याच्यामधलं जे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे हॅव डिसेंडेड म्हणजे ते तयार झाले कुठून? फ्रॉम देअर सिम्पल प्री एक्झिस्टिंग फॉर्म्स. सुरुवातीला अगदी काय होतं बाळांनो? सिम्पल. आणि आत्ता त्याच्यापासून काय झालं आहे? आपल्याकडं कॉम्प्लेक्स फॉर्म्स तयार झालेत आणि हे सिम्पलपासून कॉम्प्लेक्स फॉर्म होण्याचं जी काही प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणायचं आहे? ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. सोपी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही आहे. आता मेकॅनिझम बघायचं आहे आपल्याला ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनचं. तर आपल्याला माहिती आहे की कॉमन ॲन्सिस्टर्स, एक प्रॉपर कॉमन ॲन्सिस्टर्स होते, त्याच्यापासून असे डायव्हर्स फॉर्म्स काय झाले, असे डिफरंट टाईपचे डायव्हर्स फॉर्म्स तयार झाले, अराईज झाले. तर हे लक्षात ठेवायचं आहे, सिम्पल जो कॉमन ॲन्सिस्टर होता त्याच्यापासून असे हे सगळे डायव्हर्स फॉर्म्स त्याचे तयार झालेले आहेत. आता हे ऑर्गॅनिक थेरी प्रूव्ह करण्यासाठी खूप साऱ्या थेरीज दिल्या गेल्या, बरोबर, की ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन प्रूव्ह करण्यासाठी खूप साऱ्या थेरी दिल्या गेल्या. त्याच्यामधली डार्विन आहे, लॅमार्क आहे, त्याच्यानंतर ह्युगो डी राईस आहे. त्या ह्युगो डी राईसची जी थेरी आहे तिला काय म्हटलं जातं? म्युटेशन म्हटलं जातं, थेरी ऑफ म्युटेशन. आणि हे जे म्युटेशन्स आहेत त्याच्या म्हणण्यानुसार काय झालं, हे म्युटेशन्स हे रँडम आहेत आणि डायरेक्शनलेस आहेत, म्हणजे त्याला काही प्रॉपर बेस नाही, कसे पण रँडमली काय झालेत, म्युटेशन झालेत आणि त्याच्यामुळे नवीन स्पेसिस तयार झाले. आणि हे म्युटेशन्स हेच काय म्हणणं याचं तर स्पेसिएशनचे कॉज आहेत. आता स्पेसिएशन म्हणजे काय रे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस म्हणजे स्पेसिएशन आहे, तर लक्षात ठेवायचं. आणि या म्हणून ह्या म्युटेशन्सला साल्टेशन म्हणतात. का? बघा, थोडासा काहीतरी चेंज झाला, एका स्टेपमध्ये इतका मोठा चेंज झाला की काय होतं बाळांनो, एक नवीन स्पेसिस तयार झाली, ठीक आहे. म्हणून या म्युटेशनला साल्टेशन म्हटले. तुम्हाला मे बी या डेफिनेशनवरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. साल्टेशन का? सिंगल स्टेप लार्ज म्युटेशन, एकाच स्टेपमध्ये खूप सारं म्युटेशन होतं की नवीन स्पेसिस तयार होती, म्हणून त्याला साल्टेशन म्हटले. मग ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनचे आपल्याला याच्यानंतर बऱ्याचशा थेरीज बघायच्यात. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बेसिकली कुठली थेरी बघायची? डार्विनची थेरी बघायची. डार्विनच्या थेरीमध्ये बरेच सारे पॉईंट आहेत, पण डार्विनची थेरी खूप सोपी आहे, तर ती थेरी आज बघायची आपल्याला. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट येतील, काही डेफिनेशन्स येतील आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स, तर ते आपल्याला घ्यायचे त्या लेक्चरमध्ये. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला, डार्विनची थेरी तुम्हाला व्यवस्थित समजली की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. मग आता बघूयात डार्विन्स थेरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. आपल्याला माहिती आहे की डार्विनची थेरी ही नॅचरल सिलेक्शन या बेसिसवरती आधारित आहे, बरोबर की नाही. मग चार्ल्स आर डार्विन हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं, तर त्यांनी जी थेरी दिली किंवा त्याला पॉप्युलरली आपण काय म्हणतो? डार्विनिझम म्हणतो. लक्षात ठेवा, मे बी क्वेश्चन डार्विनिझम या वर्डवरती येईल किंवा डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शनवरती येईल किंवा असं पूर्ण नाव देतील. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. डार्विनिझम ही वाईडली ॲक्सेप्टेड थेरी आहे, कारण कन्व्हिन्सिंग एक्सप्लेनेशन त्यांनी तिथं आपल्याला प्रोव्हाइड केलेत बाकीच्या सायंटिस्टपेक्षा. जास्तीत जास्त बघा, त्याचं जे वयज होतं, म्हणजे तो जो फिरायला गेला होता कुठं? गॅलापागोस आयलँडवरती. आयलँडचं नाव लक्षात ठेवायचं आहे, गॅलापागोस आयलँड. आणि शिपचं नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे, HMS बीगल शिप. तो ज्या शिपने गेलेला, तर का हे लक्षात ठेवायचं आहे? कारण ह्याच फिरायला गेल्या किंवा ही जी सफर होती त्याची, यावेळेस त्यांनी खूप सारा प्लांट्स आणि ॲनिमलचं काय केलं? ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यामध्ये मग पुढं खूप सारे त्यांनी निष्कर्ष मांडले किंवा थेरीजला त्याला हेल्प झाली. त्याच्याबरोबर ही जी डार्विनिझम आहे किंवा डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे, त्याचं श्रेय जे आहे, क्रेडिट जे आहे, ते तुमच्या डार्विनला तर जातंच, प्लस अल्फ्रेड रसेल वॉलेस हा जो सायंटिस्ट आहे, या दोघांना मिळून जातं, कारण त्यांनी त्याच्यामध्ये हेल्प केली होती त्याच्या स्टडीमध्ये. तर ती लक्षात ठेवायची गोष्ट.
डार्विनचं बुक आहे, याचं नाव कंपल्सरी लक्षातच ठेवायचं आहे, प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. ओरिजिन ऑफ स्पेसीज, काय आहे बुकचं नाव? ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि याच्यामध्ये त्यांनी ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती मांडली. आता आपल्याला बघायचे प्रिन्सिपल्स, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, 5 प्रिन्सिपल्स आहेत, अगदी सोपे आहेत, तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट येतात. आता त्यातलं पहिलं प्रिन्सिपल बघूयात. ओव्हर प्रोडक्शन किंवा इनॉर्मस फर्टिलिटी, किंवा त्याला काय म्हटले, प्रॉडिगॅलिटी ऑफ प्रोडक्शन. या वर्डवरती म्हणजे दुसऱ्या एका क्वेश्चनमध्ये हा वर्ड आला आहे, तर तिन्हीच्या तिन्ही वर्ड लक्षात ठेवायचं. ओव्हर प्रोडक्शन, एखाद्या पॉप्युलेशनमधला एखादा ऑर्गॅनिझम लक्षात घ्या. आता हे ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय रे, तर एखादा प्रत्येक ऑर्गॅनिझमची काय टेंडन्सी असते रे, की तो एवढ्या ऑफस्प्रिंगला जन्माला घालतो की, म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात ठेवा जस्ट की, समजा एखादा ऑर्गॅनिझम दोन ऑफस्प्रिंगचं पालनपोषण करू शकत असेल किंवा त्यांना सांभाळू शकत असेल, तर तो 2ला नाही 4ला जन्माला घालतो, 4 पिल्ले जन्माला घालतो. म्हणजे काय, ही 2 जी 4मधून ही जी 2 उरलेली आहेत की नाही, ती काहीतरी कारणामुळं मरून जातात, डिस्ट्रॉय होतात किंवा पेरिश होतात. मग त्याच्यामध्ये शिकार आली किंवा काही असेल, नॅचरली कुठल्या पण गोष्टी असतील, पण त्याच्यामधून काय होणार आहे, 2च जगणार आहे. म्हणजे तो 2ला सांभाळू शकतो, पण जन्म मात्र कितीला दिला, 4ला दिला. आणि मग हे 2 कुठल्या कुठल्या कारणाने जातात आणि फायनली प्रोडक्शन तर तेवढंच राहतं. म्हणजे जे काही नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत त्याचे ते तेवढंच राहतात, ठीक आहे, म्हणजे 2च राहणार आहेत. तर ह्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काय आहे, ग्रेट पोटेन्शियल असतं. कशाचं ग्रेट पोटेन्शियल आहे, ग्रेट पोटेन्शियल फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम जेवढे सांभाळू शकतो त्याच्यापेक्षा खूप जास्त तो जन्माला घालतो. म्हणजे जेवढे सांभाळू शकतो म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे, जेवढे सर्वाईव्ह करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त रेट कशाचा असतो, रेट ऑफ रिप्रोडक्शनचा रेट हा जास्त असतो. त्यांनी ऑयस्टरचं एक एक्झाम्पल दिले बघा, तुम्हाला त्या एक्झाम्पलवरून खूप सारी गोष्टी लक्षात येतील. ऑयस्टर एक एग लेईंग म्हणजे काय असतं, अंडी घालणं, ठीक आहे. एका लेजमध्ये तो काय करतो, 114 मिलियन एग्स घालतो, 114 मिलियन एग्स काय करतो, ले करतो, म्हणजे अंडी घालतो ऑयस्टर, ठीक आहे. मग सांगा, आणि असं अशी अंडी घातल्याने हे सगळे जर जगले आणि असे किती झाले, त्याचे 5 जनरेशनपर्यंत सगळे जर ऑयस्टर जगले, तर त्यांनी काय सांगितलं, युनिवर्समध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत, जेवढे काय आहेत इलेक्ट्रॉन्स युनिवर्समध्ये, त्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा जास्त काय होतील, ऑयस्टर होतील. पण तेवढे ऑयस्टर्स आहेत का रे बाळांनो, त्यांचे आतापर्यंत कितीतरी जनरेशन झाले असेल. हे फक्त 5 जनरेशनचं कॅल्क्युलेशन आहे, नाही, त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते कसं आहे बाळांनो, कॉन्स्टंट आहे, बरोबर की नाही. पॉप्युलेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं की याच्यामधले खूप सारे पेरिश होतात, सर्वाईव्ह होतात. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं की पॉप्युलेशन टेंड्स टू इन्क्रीज इन जिओमेट्रिक प्रपोर्शन. म्हणजे पॉप्युलेशन खूप वाढते. आता एवढे सगळे जन्माला आले तर त्यांना जगायला काय आहे का, म्हणजे तेवढे सोर्सेस आहेत का बाळांनो, नाही. मग सोर्सेस तर लिमिटेड आहेत की नाही बाळांनो, आपले सोर्सेस काय आहेत, लिमिटेड आहेत. मग सोर्सेस म्हणजे काय असणार आहे, फूड आणि स्पेस, बेसिक आहे. फूड आणि स्पेस तर लिमिटेड आहेत, पण प्रोडक्शन कसं वाढतं आहे, जिओमेट्रिक प्रोपोर्शनने. मग यांच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन तयार होते. मग काय होतं, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होते. आणि कॉम्पिटिशन तयार झाल्यामुळं मग पुढचा पॉईंट येतो, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. म्हणजे ही कॉम्पिटिशन झाली का, प्रोडक्शन तर जिओमेट्रिक प्रोपोर्शननी वाढलं किंवा पॉप्युलेशन काय वाढलं, जिओमेट्रिक प्रोपोर्शननी, पण तुमचं जे फूड आणि स्पेस जो आहे तो तर कसा आहे बाळांनो, कॉन्स्टंट आहे की नाही, तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता फूड कमी आहे, साधी गोष्ट आहे की 2 चपाती आहेत आणि मी 4 जणांना काय केलं, जेवायला बसवलं, तर त्यांच्यामध्ये काय होणार, कोण पटपट खातोय किंवा कोण पहिला चपाती घेतोय तो त्याला पोट भरणार ना. मग जो स्ट्रॉंग आहे, जो घेऊ शकतो स्वतःकडं, तो टिकणार ना, साधी गोष्ट आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय होती, कॉम्पिटिशन तयार होती. आणि मग कॉम्पिटिशन कुणाकुणामध्ये असू शकते, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे, तर तुम्हाला तो व्यवस्थित करायचा आहे. मग कॉम्पिटिशन, इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल, इंटरस्पेसिफिक स्ट्रगल आणि एन्व्हायरमेंटल स्ट्रगल, 3 प्रकारचं कॉम्पिटिशन आहे किंवा 3 प्रकारचे स्ट्रगल आहेत. मग आपल्याला ते 1 बाय 1 बघायचं आहे. त्याच्यातलं पहिलं काय होतं, इंट्रास्पेसिफिक. इंट्रा एकाच आतमध्ये, म्हणजे याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन असणार आहे, कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पेसीज, एका स्पेसीजमधल्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय असणार आहे, कॉम्पिटिशन असणार आहे. मग मला सांगा, एका स्पेसीजमधले, म्हणजे आता इथे एक्झाम्पल दिले काऊ आणि काऊ, म्हणजे 2 गायी आहेत, तर कशासाठी असणार आहे, ग्राससाठी असेल, बरोबर की नाही, पाण्यासाठी असेल, स्पेससाठी असेल. 2 गायी, एक ग्राससाठी भांडते आणि एक दुसऱ्या
दुसऱ्या कारणासाठी भांडते असं होणार आहे का? नाही. म्हणजे कॉमन, इथं जो रिसोर्स असणार आहे तो कॉमन असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स, सेम स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअल्समध्ये काय असणार आहे, इथं स्ट्रगल प्रेझेंट असणार आहे. आणि हे स्ट्रगल खूप सिव्हिअर असतं, कारण सगळे एका स्पेसिसमधले, आता इथं आपण काव आणि काव घेतले असे 100 काऊज आहेत, ठीक आहे, आणि रिसोर्सेस लिमिटेड आहेत, तर ऑब्वियस आहे की कॉम्पिटिशन तर सिव्हिअरच असणार आहे. म्हणजे इथलं जे स्ट्रगल आहे ते सिव्हिअर असणार आहे, कारण सगळे इंडिव्हिज्युअल्स त्या स्पेसिसमधले सेम रिसोर्सवरती डिपेंड असतात. मग याचं एक्झाम्पल काव आणि काव, हॉर्स अँड हॉर्स, डिअर अँड डिअर, या सगळ्यांमधलं स्ट्रगल कशासाठी आहे, फॉर गेटिंग ग्रास. तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या एक्झाम्पल्सवरती प्रश्न आलेत. हे एक्झाम्पल तुम्हाला कधी समजेल, तर इंट्रा स्पेसिफिक म्हणजे काय, अर्थ समजला. इंट्रा आतमध्ये, इंटर कसं लक्षात ठेवायचं, मी मागं पण एकदा मला वाटते ह्याबद्दल बोलले होते पण रेफरन्स वेगळा होता. इंट्रा कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही कम्युनिकेशन करता कुणामध्ये, दोन वेगवेगळ्या पर्सनमध्ये, इंटर कम्युनिकेशन असतं ना, म्हणजे बरोबर नाही, बोलता तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर इंटर म्हणजे डिफरंट, इंटर म्हणजे एंट्री असं नाही, इंट्रा म्हणजे आत, इंटर म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये लक्षात ठेवायचं. मग इथं जे स्ट्रगल असणार आहे ते इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट स्पेसिस. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, डिफरंट स्पेसिसमधले तर इंडिव्हिज्युअल्स आहेतच, बट लिव्हिंग टुगेदर. ठीक आहे. आता साताऱ्यात एक गाय आहे, तिला पण गवत पाहिजे, आणि पुण्यामध्ये एक हॉर्स किंवा डिअर आहे, हॉर्स आहे, त्याला काय पाहिजे, गवतच पाहिजे. स्पेसिस तर वेगवेगळी झाली ना, काव आणि हॉर्स दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असेल का रे ग्राससाठी? अजिबात नाही. साधी गोष्ट आहे की नाही, ती दोघं का कॉम्पिटिशन करतील? साताऱ्यातली गाय साताऱ्यातलं गवत खाईल आणि पुण्यातलं घोडं पुण्यातलं गवत खाईल, साधी गोष्ट आहे. म्हणजे इथं लिव्हिंग टुगेदर हा जो पॉईंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे डिफरंट स्पेसिसमधले तर इंडिव्हिज्युअल्स आहेतच, बट जे एकत्र राहतात, एका प्लेसवरती राहतात, तिथं कॉम्पिटिशन असणार आहे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. मग कशासाठी असेल, फूडसाठी असू शकते, कॉमन फूड जर शाकाहारी असतील तर, शेल्टर निवाऱ्यासाठी असू शकतं, किंवा ब्रीडिंग प्लेसेस, ब्रीडिंगला पण प्रॉपर प्लेस असायला पाहिजे, बरोबर नाही ॲनिमल्सला, तर ब्रीडिंग प्लेसेससाठी ही कॉम्पिटिशन असते. मग याच्यामध्ये स्ट्रगल बिटवीन काऊ, हॉर्स अँड डिअर फॉर गेटिंग ग्रास कॉमन झाला ना, हे फूडसाठी झाला. हा जो स्ट्रगल झाला तो फूडसाठी झाला. काऊ, हॉर्स आणि डिअरमध्ये हा स्ट्रगल असणार आहे. आता नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल स्ट्रगल. इथं कुठल्या इंडिव्हिज्युअल्समध्ये नसतो, आता समजा काऊ आणि हॉर्स यांच्यामध्ये नसतो, म्हणजे इथं बिटवीन इंडिव्हिज्युअल नसतो, सगळ्या ऑल लिव्हिंग फॉर्म्स. स्ट्रगल कोणाचा आहे, सगळ्या लिव्हिंग फॉर्मचं, म्हणजे सगळ्या स्पेसिसमधले सगळे प्राणी येणार, ॲनिमल्स म्हणजे लिव्हिंग फॉर्म, सगळे जिवंत, अगेन्स्ट ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे हा एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन, पण त्या कुठल्या ॲडवर्स, सुटेबल असतील तर कशाला स्ट्रगल करतील ना, ॲडवर्स कंडिशन्स आणि सगळे लिव्हिंग फॉर्म्स यांच्यामध्ये असणार आहे. मग काय काय असू शकतात ॲडवर्स कंडिशन, एक्स्ट्रीम हीट असू शकते, कोल्ड असू शकतो, ड्राऊट, त्याच्यानंतर स्टॉर्म्स आहेत, त्याच्यानंतर अर्थक्वेक, वोल्कॅनिक इरप्शन्स. ह्याचे मिनिंग सांगायची गरज नाही, हे सगळं आलं की सगळ्याच प्राण्यांना त्रास होणार आहे, सगळे स्ट्रगल करणार आहेत. तर एवढा साधा पॉईंट आहे. मग आता याच्यावरचे आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न बघूयात. मग याच्यामध्ये कॉम्पिटिशन बिटवीन काऊ, हॉर्स अँड डिअर फॉर गेटिंग ग्रास ॲज अ फूड. किती सोपा प्रश्न करून दिले बघा. ग्रास आणि फूड दोन्ही गोष्टी दिल्यात, म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, फूडसाठी तुमचं काय आहे, हे कॉम्पिटिशन आहे. मग काऊ, हॉर्स आणि डिअर हे सगळ्या स्पेसिस जे आहेत ते एक आहेत का वेगळे आहेत? काऊ, हॉर्स आणि डिअर ह्या सगळ्या स्पेसिस काय आहेत बाळांनो, डिफरंट आहेत ना. डिफरंट स्पेसिसमधलं इथं काय असणार आहे, कॉम्पिटिशन. मग इंटरस्पेसिफिक, एन्व्हायरमेंटमध्ये तर स्पेसिसचा काय संबंध नसतो, डायरेक्टली एलिमिनेट. प्रॉडिगॅलिटी ऑफ प्रोडक्शन हे काय कॉम्पिटिशनमध्ये येतं का? नाही. तो एक काय आहे, प्रिन्सिपल आहे तुमच्या डार्विनच्या थेरीचा, म्हणजे हे दोघं एलिमिनेट झाले. राहिला प्रश्न इंट्रा आणि इंटर. इंट्रा म्हणजे काय आहे, सेम स्पेसिसमध्ये, आणि इंटर म्हणजे काय आहे बाळांनो, डिफरंट स्पेसिसमध्ये. किती सोपं आहे बघा. म्हणजे ॲन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए हे तुमचं ॲन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनसुद्धा खूप सोपं आहे, पण इथं थोडंसं गोंधळ करतात काही मुलं. बघा काय, कॉम्पिटिशन बिटवीन लायन अँड लेपर्ड फॉर फूड इज डॅश. सेम MST CET 2019चा क्वेश्चन आहे, तो सुद्धा 19चाच क्वेश्चन होता. आता इथं तुम्ही म्हणाल लायन आणि लेपर्डचं तर आम्हाला एक्झाम्पल झालंच नाही की, पण ह्याचे मिनिंग्स तर तुम्हाला झालेत की. इंटरस्पेसिफिक म्हणजे डिफरंट स्पेसिस, इंट्रास्पेसिफिक म्हणजे सेम स्पेसिस, हे तर तुम्हाला झालं की नाही. मग सांगा, लायन आणि लेपर्ड हे दोघं काय आहेत, वेगवेगळे आहेत की नाही, वेगवेगळी स्पेसिस आहे. लेपर्ड म्हणजे लायन नाही आणि लायन म्हणजे लेपर्ड नाही, म्हणजे इथं काय झालं, वेगळी स्पेसिस आहे, डिफरंट स्पेसिस आहे. मग इंटरजेनेरिक, आता बघा, इंटर
डिफरंट स्पेसीज, पण इथं काय दिले जेनेरिक. मग हा जेनेरिक वर्ड होता का रे? नाही ना, स्पेसिफिक आहे ना. जेनेटिक्सचा म्हणजे जीनचा काय संबंध आहे का? नाही. स्पेसिसची इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इंट्रास्पेसिफिक. इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय असणार आहे? सेम स्पेसिस. लायन आणि लेपर्ड सेम आहेत का? नाही, डिफरंट स्पेसिस. पॉलीजेनिक. आता पॉलीचा काय संबंध आहे? जेनिक हा तर आपल्याला इथं नाही, फक्त स्पेसिसशी रिलेटेड. त्याच्यानंतर आहे इंटर. इंटर म्हणजे काय आहे बाळांनो? डिफरंट. ऑब्वियस आहे हे डिफरंट. आणि काय स्पेसिफिक म्हणजे इथं काय आहे? डिफरंट स्पेसिसमधलं कॉम्पिटिशन आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. इथं गोंधळ करायचा नाही. ठीक आहे, तुम्हाला दिलं नाही पण नाही, मिनिंग दिलेत की नाही हे तुम्ही ओळखू शकता. तर ह्याच्यात काय 4थी-5वीच्या मुलाला पण कळेल की बाबांनो हे लायन आणि लेपर्ड डिफरंट आहेत म्हणून. सो ऑप्शन नंबर डी इथे आन्सर येईल. बघा एवढे सोपे प्रश्न आहेत, तुम्ही व्यवस्थित हा पॉईंट करून ठेवा. आता आपल्याला पुढचं प्रिन्सिपल बघायचं आहे, खूप सोपं आहे. व्हॅरिएशन अँड हेरिडिटी. आता व्हॅरिएशन अँड हेरिडिटी. व्हॅरिएशन्स म्हणजे काय असतं रे? डिफरन्सेस असतात. कुणाचे डिफरन्सेस? सेम स्पेसीजमधल्या इंडिव्हिज्युअल्समधले काय असतात? डिफरन्सेस असतात. डिफरन्सेस म्हणजे तुमचं व्हॅरिएशन आहे. तुम्ही जेनेटिक्समध्ये डेफिनेशन शिकलाय, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. मग हे व्हॅरिएशन्स एकतर हार्मफुल असू शकतात, न्यूट्रल असू शकतात, म्हणजे काय फरक नाही पडणार, आणि एकतर युजफुल असू शकतात. मग डार्विनचं काय म्हणणं आहे? जे युजफुल व्हॅरिएशन्स आहेत ते प्रिझर्व केले जातात. युजफुल व्हॅरिएशन काय केले जातात? प्रिझर्व केले जातात आणि पास केले जातात. कुठं? त्यांच्या नेक्स्ट जनरेशनकडं, ऑफस्प्रिंगकडे काय केले जातात? पास केले जातात. आणि मग काय होतं? त्यांनी डार्विननी काय केले? 2 व्हॅरिएशन सांगितले, फेवरेबल व्हॅरिएशन आणि अनफेवरेबल व्हॅरिएशन्स. फेवरेबल व्हॅरिएशन म्हणजे काय असणार आहे? असे व्हॅरियन्स जे हेल्प करतील कशाला? चेंजिंग एन्व्हायरमेंट बरोबर ते काय कम्पॅटेबल होण्यासाठी काय ॲनिमलला किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला हेल्प करतील. आणि अनफेवरेबल व्हॅरिएशन काय करणार आहे? डू नॉट हेल्प. ते काही हेल्प करणार नाही किंवा सिम्पली त्याच्या अगेन्स्ट असतील, बरोबर, त्याच्या ॲडव्हर्स कंडिशनला असतील. तर सिम्पली हे आहे, त्याच्यामध्ये वेगळा काय अर्थ नाही आहे. इथं लक्षात ठेवायचं आहे. डार्विनचं म्हणणं काय? युजफुल व्हॅरिएशन प्रिझर्व केले जातात आणि ऑफस्प्रिंगकडे पास केले जातात. त्याच्यानंतरचा खूप महत्त्वाचा पॉईंट येतो ज्याच्यावरती आपल्या थेरीलाच नाव दिले, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ऑर नॅचरल सिलेक्शन. काय आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट? आता आपण इथं बघितलं फेवरेबल आणि अनफेवरेबल व्हॅरिएशन. डार्विनचं काय म्हणणं आहे की फेवरेबल जे व्हॅरिएशन्स आहेत, जे ऑर्गॅनिझम्स, असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्याबरोबर काय आहेत किंवा ज्यांच्यामध्ये फेवरेबल व्हॅरिएशन झालेले आहेत ते सक्सेसफुल होतात. कशामध्ये? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आता आपण मागं बघितलं की नाही, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे सिम्पली काय आहे सांगा बाळांनो? कॉम्पिटिशन आहे ना. ह्या कॉम्पिटिशनमध्ये, जगण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्यांच्याकडे फेवरेबल व्हॅरिएशन्स आहेत ते सक्सेसफुल होणार, आणि ज्यांच्याकडं अनफेवरेबल व्हॅरिएशन्स आहेत ते अनफिट आहेत ना. सर्वाईव्ह होण्यासाठी काय आहेत? ते अनफिट आहेत, आणि म्हणून ते पेरिश होणार. ते काय होणार? नष्ट होणार. बरोबर की नाही? ते जगणार नाहीत. का? कारण त्यांच्याकडं अनफेवरेबल व्हॅरिएशन्स आहेत, फेवरेबल नाहीत ना, त्यामुळे ते सुटेबल नाहीत. कशासाठी? सर्वाईव्ह करण्यासाठी अनफिट आहेत, जगण्यासाठी अनफिट आहेत, म्हणून ते पेरिश होणार. ठीक आहे. आणि म्हणून सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे हा प्रकार आहे. जो जगण्यासाठी फेवरेबल आहे तो जगतो, जो जगण्यासाठी, ज्याच्याकडे व्हॅरिएशन्स फेवरेबल नाही तो नष्ट होतो. म्हणून जो फिट, जगण्यासाठी जो फिट आहे तो जगला, सक्सेसफुल झाला, जो नाही तो पेरिश झाला. म्हणून सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि याच्यामध्ये नेचरचा सुद्धा महत्त्वाचा रोल असतो. नेचरसुद्धा अशांना सिलेक्ट करतं, अशाच ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करतं ज्यांच्याकडे फेवरेबल व्हॅरिएशन्स आहेत आणि जे जगण्यासाठी फिट आहेत. अँड दीज आर फिटेस्ट टू सर्वाईव्ह. जे जगण्यासाठी फिट आहेत किंवा ज्यांच्याकडं फेवरेबल व्हॅरिएशन्स आहेत अशांनाच नेचर सिलेक्ट करतं, बाकीच्यांना नेचर सिलेक्ट करत नाही. म्हणून आपल्या थेरीला नाव दिले काय? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. लक्षात आलं आहे? थेरीला काय म्हटलं आहे? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा अगदी साधा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल तर थेरी तुम्हाला समजली. आता छोटासा 5वा पॉईंट आहे. हे सगळे पॉईंट्स तुमच्या लक्षात आले की 5व्या पॉईंटमध्ये थोडा इंटरेस्ट वाढेल. मग आता बघा 5वा पॉईंट काय सांगतोय? ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीज. फायनली इथं इव्होल्युशनचा पॉईंट आला, बरोबर. न्यू स्पेसीज. न्यू स्पेसीज कधी होते? मग आपल्याकडे काय काय झालं सांगा? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स झालं, बरोबर की नाही? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. मग स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स झालं, त्याच्यानंतर काय झालं सांगा? व्हॅरिएबिलिटी अँड इनहेरिटन्स झाला. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांमुळं काय झालं? जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये हे सगळ्या चेंज झाल्यामुळं हे ऑर्गॅनिझम्स ॲडॅप्ट झाले. कशाला ॲडॅप्ट झाले? तर चेंजिंग एन्व्हायरमेंटला बेटर ॲडॅप्ट झाले. जास्तीत जास्त ॲडॅप्ट होण्याचा एन्व्हायरमेंटला त्यांनी प्रयत्न केला. आणि मग याच्यामध्ये काय झालं? परत आपल्याला माहिती आहे नेचर पण काय करतं आहे? नॅचरल सिलेक्शन करतेच की. ऑर्गॅनिझम तर स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. कशासाठी? ॲडॅप्टेशन करतायत. कशासाठी? सर्वायवलसाठी, फिट होण्यासाठी, बरोबर की नाही? कारण या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये बदल झाले. त्याचबरोबर
पॅरलली तुमचं नेचर पण सिलेक्ट करते, कुणाला जे ॲडॅप्ट होण्यासारखे जे फेवरेबल आहेत त्यांना सिलेक्ट करते. म्हणजे जसं जसं इयर्स पास होतील किंवा जनरेशन्स जसे जसे पास होतील तसं तसं काय होतं, प्रत्येक जनरेशन नंतर हे अगोदरचं जनरेशन आहे एक आणि त्याच्यानंतर हे येणार आहे दुसरं जनरेशन, तर या आणि याच्यानंतर येईल तिसरं जनरेशन. असं काय लक्षात ठेवायचं की प्रत्येक जनरेशन नंतर ॲडॅप्टेबिलिटी काय झाली असते, वाढलेली असते. म्हणजे प्रत्येक या जनरेशनमधले जे ऑर्गॅनिझम असणार त्याच्यापेक्षा बेटर असतील, परत तिसऱ्या जनरेशनमधले ह्या दुसऱ्यापेक्षा बेटर असतील, चौथ्यामधले तिसऱ्यापेक्षा बेटर असतील. म्हणजे पुढं पुढं जाऊ तसं बेटरच ऑर्गॅनिझम होत जाणार आहे. आणि अशा प्रकारे जे नवीन कॅरेक्टर्स असतील, काय असतील, नवीन कॅरेक्टर फायनली जाऊन इथं कुठंतरी नवीन कॅरेक्टर येतील ना. आणि जे म्हणजे काय असणार आहेत, ह्या पहिल्या जनरेशनपेक्षा नक्कीच ह्या चौथ्या जनरेशनचे कॅरेक्टर्स काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. आणि हे डिफरंट न्यू कॅरेक्टर जे कसे असणार आहे, बेटर ॲडॅप्ट झालेले असणार आहेत किंवा बेटर ॲडॅप्टेबल असतील किंवा ॲडॅप्ट झालेले असतील असे कॅरेक्टर्स असणारा ऑर्गॅनिझम नवीन असणार आहे. आणि डार्विनचं मग काय म्हणणं आहे हे सगळं झाल्यानंतर, अ न्यू स्पेसीज ओरिजिनेट्स बाय ग्रॅज्युअल ॲक्युम्युलेशन ऑफ अ फेवरेबल व्हॅरिएशन फॉर नंबर ऑफ जनरेशन. एका जनरेशनमध्ये नाही होणार ना, इथून दुसऱ्या जनरेशनमध्ये गेल्या नवीन स्पेसीस नाही. फेवरेबल व्हॅरिएशन्स असं ॲक्युमुलेट करत करत इथं एक फेवरेबल व्हॅरिएशन ॲड केलं, परत इथं दुसरं ॲड केलं, इथं तिसरं ॲड केलं, असं करत करत नंबर ऑफ जनरेशन्स जेव्हा जाईल त्यावेळी ग्रॅज्युअली काय होणार आहे, नवीन स्पेसीस तयार होणार आहे. असं आहे ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीस. तर ही सगळी होती आपली डार्विनची थेअरी. ठीक आहे. आता ह्या थेअरीवर काही ऑब्जेक्शन्ससुद्धा आहेत की डार्विन काय एक्सप्लेन करू शकला नाही किंवा त्याला काय ऑब्जेक्शन्स घेतले. मग ते ऑब्जेक्शन्स काय आहेत बघा. डार्विनच्या थेअरीने आपल्याला सर्वायवल ऑफ द फिटेस्ट तर कळालं किंवा सांगितलं, बट अरायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलेलं नाही. कारण अरायवल स्टार्ट कुठून झालं, या फिटेस्टचं कसं झालं हे त्यांना एक्सप्लेन करता आलं नाही. त्याच्यानंतर हा हेरिडिटी प्रिन्सिपल्सबद्दल क्लिअरली अवेअर नव्हता डार्विन. त्याच्यानंतर आहे मेन ड्रॉबॅक जो आहे तो की ही थेअरी सॅटिस्फॅक्टरी इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकली नाही, एक्सप्लेनेशन देऊ शकली नाही. कशाच्या संदर्भात, कॉज, ओरिजिन अँड इनहेरिटन्स ऑफ व्हॅरिएशन. या व्हॅरिएशनच्या बाबतीत जे कशामुळे व्हॅरिएशन आले, त्याचं ओरिजिन काय किंवा त्याचं इनहेरिटन्स म्हणजे कसे नेक्स्ट जनरेशनकडे हे पास होत आहेत ह्याच्याबद्दल तो इन्फॉर्मेशन व्यवस्थित देऊ शकला नाही. त्याच्यानंतर ही थेअरी कुठलीही आयडिया देऊ शकली नाही कशाबद्दल, इनहेरिटन्स ऑफ युजलेस व्हॅरिएशन. जसे व्हेस्टिजियल ऑर्गन आहेत, आपल्याकडे अपेंडिक्स आहे, यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन त्याला देता आली नाही. तर हे 4 होते त्याचे ऑब्जेक्शन्स. त्याच्यावरती बेस्ट आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन कॅनॉट एक्सप्लेन. काय विचारलं, कॅनॉट एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करू शकली नाही. CT 2015चा प्रश्न आहे. अरायवल ऑफ द फिटेस्ट, नॅचरल सिलेक्शन, नावच आहे नॅचरल सिलेक्शन, मग काय प्रश्न नाही, एलिमिनेट झाला. प्रोडिगॅलिटी ऑफ प्रोडक्शन, हे तर त्यांनी प्रिन्सिपलच मांडलं होतं, बरोबर, त्याचा काही प्रश्न नाही. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, हे पण सगळे त्याचे प्रिन्सिपल्स आहेत, हे दोन्ही, हे त्याचं नाव आहे. आणि काय एक्सप्लेन करू शकला नाही आपण इथं बघितलं, द अरायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे ऑप्शन नंबर A त्याचं करेक्ट आन्सर येतं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं लेक्चर समजलं असेल. आज मी महत्त्वाची गोष्ट लॅक ओपेरॉन घेते. बऱ्याच जणांनी ते लॅक ओपेरॉनची डिमांड केली की ते घ्या, तर ते लेक्चर आज अपलोड होईल. जर आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.